अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत। तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते। बघा, आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे आषाढ मासाच्या शुक्ल पक्षातील एकादशीलाच देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं। आता आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या सर्वांच्याच डोळ्यासमोर येते ती पंढरपूरची वारी। वर्षभरातील 24 एकादशीमध्ये या एकादशीचं एक वेगळंच महत्त्व आहे। या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते। आषाढी एकादशी तर या दिवशी बघा आपण सेवा देखील करायची आहे। तसेच या दिवशी आपण जर काही उपाय केले तर आपल्या जीवनातील दारिद्र्य नक्कीच दूर होईल। तर आपल्याला या दिवशी बघा अगदी छान अशी पांडुरंगाची सेवा करायची आहे। आता एकादशी तिथी ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना देखील समर्पित असते, मग आपल्याला यांची देखील सेवा करायची आहे। आता आषाढी एकादशी म्हटलं तर जर तुमच्याकडे विठ्ठल रुक्माईची मूर्ती असेल तर छान एका पाटावरती आपल्याला एक वस्त्र अंथरून विठ्ठल रुक्माईची मूर्ती मांडून छान पूजा करून घ्यायची आहे। अगदी दिवा, अगरबत्ती, फूल, फराळाचे पदार्थ सगळं छान आपल्याला पूजा करून घ्यायचे असेल तुमच्याकडे विष्णूंची मूर्ती। आता जर यातली कोणतीही मूर्ती नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती तर अगदी प्रत्येकाच्या घरीही असतेच, मग आपण बाळकृष्णाची मूर्तीचा देखील अभिषेक करू शकतो। असेल विठ्ठल रुक्माईची मूर्ती तर याचा देखील आपण अभिषेक करू शकतो आणि आपण छान पूजा करू शकतो। आता आपल्याला पूजा केल्यानंतर बघा आपल्याला या दिवशी एक उपाय देखील करायचा आहे, पण या अगोदर आपण पंढरपूरची वारी याबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत। अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा एक भक्कम पुरावा म्हणजे पंढरपूर। वैकुंठ भुवनाच्या आधीपासून पंढरपूर अस्तित्वात आले, त्यामुळे पृथ्वीवरील सर्वात पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख केला जातो। पृथ्वीवरील केवळ दोनच तीर्थक्षेत्र नाश न पावणारी आहेत, एक म्हणजे काशी आणि दुसरे म्हणजे पंढरपूर। कारण या क्षेत्रांचा अविनाशी तत्व असा महिमा भगवान शंकर आणि विष्णू यांनी आपल्या अखंड वास्तव्याने कथन केला आहे। आता बघा, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, या अभंगाची प्रचिती आज प्रत्येक वारकरी आणि विठ्ठल भक्त नित्य नियमाने घेत असतो। तर बघा, पंढरीचा विठ्ठल हा वारकऱ्यांचा श्वासच आहे। त्यांच्या नामाविना त्यांचे कोणतेच कर्म होत नसते। अशा वारकऱ्यांचा महासंगम पंढरपूर यात्रेचा म्हणजेच वारीच्या निमित्ताने होत असतो। अगदी बघा, प्रत्येक वारकरी मनातून विठ्ठलाला आळवत समष्टी कल्याणासाठी अगदी वारकरी वारीही करतात। प्रत्येकाचे कल्याण चिंतने, कार्याला भगवंताला पाहणे, धर्मपूर्वक गृहस्थाश्रमाचे पालन करणे आणि भगवंत धर्माचा मार्ग सुकर करणे हेच वारकऱ्याचे भक्तिमय जीवन असते। तर बघा, आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाचा नामजप आणि उपासना करून एकादशी व्रताचा आध्यात्मिक लाभ आपण घेणारच आहोत। पण आपल्याला आषाढी एकादशीच्या या शुभमुहूर्तावरती अतिशय महत्त्वाचा असा हा उपाय देखील करायचा आहे। तर उपाय कोणता आहे तर बघा, आपल्याला 1 रुपयाचं एक जे नाणं आहे ते आपल्याला अशा ठिकाणी ठेवायचं आहे जेणेकरून आपल्या जीवनातील जे काही दारिद्र्य आहे ते दूर होईल। अगदी आपल्या जीवनामध्ये सुख, समाधान, समृद्धी सर्व अडचणी दूर होतील आणि आपले जीवन अतिशय सुखमय असं होईल। तर आपल्याला काय करायचं आहे बघा, आता आषाढी एकादशीचं धार्मिक महत्त्व देखील खूप मोठं आहे। या दिवशी उपवास करून भगवान विष्णूंची देखील उपासना केल्यास सर्व पापांचे निवारण होते आणि मोक्षाची प्राप्ती होते। तर बघा, एकादशीला काय करायचं आहे, आपल्याला आवर्जून भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीची देखील पूजा करायचीच आहे। कारण की बघा, मग आपल्याला या दिवशी तुळशी मातेची देखील पूजा करायची आहे। आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्वरूपच तुळशी माता आहे, तर मग आपल्याला या दिवशी तुळशीची पूजा अगदी छान हळदी, कुंकू, फूल, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती करून पूजा केल्यानंतर आपल्याला एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालत नाही, पूजा करून घ्यायची।
मग त्यानंतर तुळशीच्याच कुंडीमध्ये थोडीशी जी काही माती आहे ती थोडीशी उकरून घ्या आणि त्यामध्ये 1 रुपयाचं जे नाणं आहे ते आपल्याला रोवून द्यायचं आहे त्या तुळशीच्या मातीमध्ये. मग आता एकादशीच्या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये हे नाणं कधीही तिथे ठेवून द्या. ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिथून हे नाणं काढून घ्यायचं आहे. ते नाणं काढल्यानंतर एका लाल कलरच्या किंवा मग पिवळ्या कलरच्या वस्त्रामध्ये तुम्ही हे नाणं बांधून आपल्या घरामध्ये तुम्हाला जर ठेवावंसं वाटलं तर तुम्ही देवघरात ठेवा किंवा मग तुम्ही ज्या ठिकाणी पैसे ठेवता तिजोरीत ठेवा, डब्यात ठेवा, पॉकेटमध्ये ठेवा, पण नक्की राहू द्या. हे नाणं खर्चू नका. तुमच्या घरामध्ये इतका पैसा येईल की 7 पिढ्यांना भरभरून होईल, इतका भरपूर अमाप पैसा येईल. असा हा प्रभावशाली उपाय आहे. मात्र बघा, यासोबतच आपल्याला सकाळी जसं आपण तुळशीची पूजा केली, दिवा लावला, तसाच आपल्याला संध्याकाळी देखील दिवा लावायचा आहे. न चुकता तुळशीपाशी आपल्याला सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावायचा आहे. कारण की भगवान विष्णू यांना अतिशय प्रिय अशी ही तुळस आहे. त्याचबरोबर आपल्याला उद्याच्या दिवशी आपल्या उंबरट्याचे छान अशा हळदीचे लेपन करायचे आहे. संध्याकाळी आपल्याला उंबरट्यासमोर देखील दिवा लावायचा आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीला इतकं प्रसन्न वाटेल आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये धावतच येईल. अशा प्रकारे आपल्याला उद्याच्या दिवशी आषाढी एकादशीचे उपवास आणि आपल्याला होईल तेवढे बघा सेवा आणि आपल्याला जेवढे माहिती आहेत तेवढे उपाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर बघा, नक्कीच तुम्ही हा 1 रुपयाच्या नाण्याचा उपाय करा. तुमच्या जीवनातील जे काही दारिद्र्य आहे ते नावाला देखील उरणार नाही, असा हा प्रभावशाली उपाय आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा. आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.